बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। तुम्ही तरुणांचे भविष्य धोक्यात आणले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधींनी टीका केली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आता मागणी करण्यात आली आहे। पुन्हा एकदा आता राहुल गांधी यांनी ही टीका केलेली आहे। तुम्ही तरुणांचे भविष्य धोक्यात आणले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधींनी केली, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। तरुणींनी पोलिसांची गाडी अडवली, व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबईच्या तरुणीचा व्हिडिओ हा सीजेपी कडून ट्विट करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना ताब्यात घेणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गाडीसमोर एक तरुणी उभी राहिली, त्याचा व्हिडिओ आता कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून ट्विट करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय। मुंबईचा हा व्हिडिओ आहे, तरुणीने पोलिसांची गाडी अडवलेली आहे, याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। मुंबईच्या तरुणीचा हा व्हिडिओ आहे, कॉकरोच जनता पार्टीकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। तर विद्यार्थ्यांना ताब्यात घेणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गाडीसमोर एक तरुणी उभी राहिली आणि तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला। देशभरात आंदोलन सुरू आहे। आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, त्यातच विद्यार्थ्यांच्या अटकेसाठी निघालेली पोलिसांची व्हॅन आता एका तरुणीने अडवलेली आहे। तिचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कॉकरोच जनता पार्टीने हा व्हिडिओ आता पोस्ट केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।